हॅलो सर्वांना. तर आज मी चाललो होतं एंगेजमेंटला. एंगेजमेंट म्हणजे आमच्या घरातलीच होती, यांच्या बहिणीच्या मुलाची होती. तर ती आंबेगावमध्ये होती. तर आम्ही चाललो होतो आंबेगावला. तर तन्मय रुसला होता कारण की त्याला जो सिग्नलला खेळणी मिळतात ना, ती हवी होती. तर ती काय मी त्याला घेऊन दिली नाही. त्यामुळे तो खूपच फुगून बसला होता आणि माझ्याशी काही बोलत नव्हता. तर आम्ही चाललो होतो. तर असं मस्तपैकी मेकअप केला होता मी आणि त्यानंतर आम्ही पोचलो हॉलमध्ये. तर हे डेकोरेशन म्हणजे डेकोरेट हॉल खूप मस्त केला होता. आणि काय झालं, आम्ही खूप सगळ्यांच्या आधी पोचलो. मॅसेज पाहिलंच नाही, टायमिंग चेंज झाला होता एंगेजमेंटचा. मग आम्ही पार तिथं गेल्यावर आम्हाला समजलं की अरे आपण मॅसेज पाहिलंच नाही टायमिंग चेंजचा. मग चला म्हणलं जरा फोटो काढूया, व्हिडिओ काढूया. मग त्यानंतर मी बसले तिथे आणि त्यानंतर मुलाकडचे आले सगळे. तर आमच्यामध्ये कसं असतं, मुलाकडच्यांनी फळं आणायची असतात, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची फळं आणायची. परत मुलीसाठी पण असं काय म्हणजे मेकअपचं सामान आहे ते आणि फळं सगळं आणायचं असतं आणि ते मुलीला द्यायचं असतं. मग आद्वेदने तर कॅमेरामॅनलाच पकडलं होतं, त्याला फोटो काढायचे होते. आणि त्यांनी काय स्टेजच्या समोरून तो अख्ख्या एंगेजमेंटमध्ये साईडला झालाच नाही, तिथंच उभा होता डान्स ते करत. मग स्टार्टर आलं, मग स्टार्टर टेस्ट केलं. टिक्की होती स्टार्टरला, खूप छान होती. आणि मध्येच मला तन्मयने आईस्क्रीम आणून दिलं आद्वेदसाठी, कारण आद्वेदला खूप आईस्क्रीम आवडतं. तर त्याला ते खायला घालत होते मी. तर आद्वेद तिथं गाणी लागली होती तर तिथं डान्स करत होता आणि तो काय तिथून हलतच नव्हता. बाकीची लहान मुलं मम्मींपाशी बसले होते, पण आद्वैत काय तिथून बाजूला होतच नव्हता. हे दोन म्हणजे मुलीकडचा आणि मुलाकडचा मामा सुपारी फोडतात, तेव्हा कुठे लग्न फिक्स झालं समजलं जातं. तर मग हा सुपारी फोडायचा कार्यक्रम चालू होता. मग सुपारी फोडल्यानंतर काय झालं, त्या हॉलच्या साईडला लिफ्ट असल्यामुळं ना आद्वैत सारखं त्या साईडला जात होतं. तर मला भीती वाटत होती, त्यामुळे मग त्याच्याकडं खूप लक्ष द्यावं लागत होतं. मग एंगेजमेंट स्टार्ट झाली. मग अंगठीचा कार्यक्रम सुरू झाला. मग अंगठी घालून झाली, त्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम होणार होता आणि मग जेवण पण झालं होतं. मग केक कटिंग झालं तर केक हा कोणीच खाल्ला नाही, कारण की जेवण झाल्यामुळं केक हा तसाच राहिला. जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.